What is computer network? Data communication, data representation, नेटवर्क कंपोनंट आणि टाइप्स ऑफ नेटवर्किंग. आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला स्विचिंग. स्विचिंग म्हणजे काय असतं? इज द प्रोसेस ऑफ फॉरवर्ड पॅकेट कमिंग इन फ्रॉम वन पोर्ट टू अ पोर्ट लिडिंग टुवर्ड द डेस्टिनेशन. म्हणजे जेव्हा पॅकेट म्हणजे काय असतं की जो डेटा तुमचा स्मॉल पार्टमध्ये डिवाइड केला जातो की ज्याला आपण काय म्हणतो पॅकेट. स्विचिंग म्हणजे अशी प्रोसेस असते की जे तुमचे पॅकेट काय करतात फॉरवर्ड करतात वन पोर्ट टू अनदर पोर्ट. म्हणजे एका सोर्स पासून दुसऱ्या डेस्टिनेशन पर्यंत तुमचा जो काय डेटा असतो की जो डेटा एका पोर्टमधून दुसऱ्या पोर्टमध्ये आपण जेव्हा ट्रान्सपोर्ट करतो आणि जो तुमचा डेटा असतो असा डेटा जेव्हा स्मॉल पार्टमध्ये डिवाइड केला जातो की ज्याला काय म्हणतो पॅकेट. आणि स्विचिंग म्हणजे अशी एक प्रोसेस असते की ज्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं तुमचे जे काय पॅकेट असतात की जे पॅकेट काय केले जातात फॉरवर्ड केले जातात कमिंग इन वन पोर्ट म्हणजे ते एका पोर्टमध्ये कम होतात अँड द लीड टुवर्ड्स द डेस्टिनेशन. आणि अनादर पोर्टमधून तुमचं जे काय डेस्टिनेशन असेल की ज्या डेस्टिनेशनला काय करतो आपण फॉरवर्ड करतो. व्हेन डेटा कम्स इन अ पोर्ट इज कॉल्ड इनग्रेस. जेव्हा तुमचा एखादा डेटा एखाद्या पोर्टमध्ये कम्स होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो इनग्रेस. अँड व्हेन डेटा लिव्ह अ पोर्ट ऑर गोज आउट इट इज कॉल्ड इग्रेस. आणि जेव्हा तुमचा एखादा डेटा एखाद्या पोर्टमधून गोज आउट होतो की ज्याला आपण काय म्हणतो इग्रेस. जसं इन आउट म्हणतो तसं जेव्हा एखाद्या पोर्टमध्ये एखादा डेटा असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो इनग्रेस. आणि जेव्हा एखाद्या पोर्टमधून तुमचा डेटा गोज आउट होतो किंवा डेटा लिव्ज असतो की ज्याला आपण काय म्हणतो इग्रेस. अ कम्युनिकेशन सिस्टीम मे इन्क्लूड नंबर ऑफ स्विचेस अँड नोड. म्हणजे तुमच्या प्रत्येक कम्युनिकेशन सिस्टीममध्ये कम्युनिकेशन चॅनल म्हणजे काय सांगतो जेव्हा एका नोडमधून किंवा एका नोडमधून जेव्हा तुमचा डेटा ट्रान्समिट केला जातो सेंड किंवा रिसीव्ह केला जातो की ज्याला आपण काय म्हणतो कम्युनिकेशन चॅनल. आणि कम्युनिकेशन सिस्टीम मे इन्क्लूड नंबर ऑफ स्विचेस अँड नोड. आणि प्रत्येक कम्युनिकेशन सिस्टीममध्ये तुम्ही नंबर ऑफ स्विचेस अँड नंबर ऑफ नोडचा काय करता यूज करता. अ स्विचिंग कॅन बी डिवायडेड इंटू टू मेजर कॅटेगरी. जे काय स्विचिंग असतं की जे स्विचिंग आपण दोन पार्टमध्ये डिवाइड केलेले एक कनेक्शनलेस आणि दुसरा कोणता आहे तुमचा कनेक्शन ओरिएंटेड. मग कनेक्शनलेस म्हणजे काय असतो की आपण जसं म्हणतो कनेक्शन ओरिएंटेड म्हणजे काय जेव्हा तुम्ही स्विच आणि जे काय नोड असतात ते जेव्हा एका सिंगल केबलने कनेक्ट करता जेव्हा कनेक्शन ओरिएंटेड म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही स्विच आणि तुमचे जे नोड असतात की जे विदाऊट वायर किंवा विदाऊट केबल आपण कनेक्ट करतो की ज्याला काय म्हणतो कनेक्शनलेस. कनेक्शनलेस म्हणजे काय असतं द डेटा इज फॉरवर्डेड ऑन बिहाफ ऑफ फॉरवर्डिंग टेबल. नो प्रिव्हियस हँडशेकिंग इज रिक्वायर. एक्नॉलेजमेंट आर ऑप्शनल. म्हणजे जिथं तुमचा डेटा फॉरवर्ड केला जातो आणि फॉरवर्ड करताना आपण वेगवेगळ्या टेबल्सचा यूज करतो ज्याला काय म्हणतो कनेक्शनलेस. आणि कनेक्शन ओरिएंटेड म्हणजे काय असतं बिफोर स्विचिंग डेटा फॉरवर्ड टू डेस्टिनेशन. जेव्हा एका स्विचमधून तुमचा डेटा एका डेस्टिनेशनला म्हणजे जेव्हा तुमचे दोन नोड काय करता एका स्विचने कनेक्ट करता किंवा एका वायरने कनेक्ट करतो आणि जेव्हा आपण तो डेटा ट्रान्समिट करताना कनेक्शन ओरिएंटेडमध्ये काय करतो स्विचिंग डेटा टू फॉरवर्डेड टू डेस्टिनेशन. म्हणजे त्या स्विचमधून तुमचा जो डेटा असतो तो प्रॉपर डेस्टिनेशनला आपण फॉरवर्ड करतो. इट इज द नीड टू प्री एस्टॅब्लिश सर्किट अलॉंग द पाथ बिटवीन टू बोथ एंड पॉईंट. एंड पॉईंट म्हणजे काय म्हणजे दोन सोर्स टू डेस्टिनेशन. म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा तुमचा डेटा फॉरवर्ड केला जातो तेव्हा त्या फॉरवर्ड केलेल्या एंड पॉईंटमध्ये जो काय तुमच्या सर्किटचा पाथ असतो किंवा जो पाथ आपण एस्टॅब्लिश केलेला असतो ज्याला काय म्हणतो कनेक्शन ओरिएंटेड. डेटा इज देन फॉरवर्ड ऑन द सर्किट. आणि ह्या सर्किटमधून तुमचा जो काय डेटा असतो की जो डेटा आपण काय करतो त्या ठिकाणी फॉरवर्ड करत असतो. आफ्टर द ट्रान्सफर इज कम्प्लिटेड. जेव्हा त्या सर्किटमधून तुमचा डेटा काय होतो ट्रान्सफर होतो अँड सर्किट कॅन बी केप फॉर फ्युचर यूज अँड कॅन बी टर्न डाऊन इमिजिएटली. आणि अशा वेळेस तुमचं जे काय सर्किट असतं की जे सर्किट काय होतं टर्न डाऊन किंवा ज्यामध्ये आपण काय म्हणतो टर्न ऑफ. असे स्विचिंगचे दोन पार्ट असतात एक कनेक्शनलेस आणि दुसरं काय सांगतो कनेक्शन ओरिएंटेड. म्हणजे जिथं आपण दोन डेस्टिनेशन किंवा दोन नोडमध्ये आपण जेव्हा सर्किटचा यूज करतो ज्याला कनेक्शन ओरिएंटेड म्हणतो. आणि जेव्हा
दोन सर्किटमध्ये किंवा दोन नोडमध्ये जेव्हा कोणतंही सर्किट आपण एस्टॅब्लिश करत नाहीये की ज्याला काय म्हणतो कनेक्शन लेस, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय बघायचंय इंटरनेट. इंटरनेट म्हणजे काय सांगतो, कम्प्युटर नेटवर्क म्हणजेच त्याचं एक्झाम्पल काय आहे इंटरनेट. इंटरनेट म्हणजे काय, इट इज द लार्जेस्ट नेटवर्क इन द वर्ल्ड, म्हणजे सगळ्यात जगात जे काय लार्जेस्ट नेटवर्क आहे की ज्याला आपण काय म्हणतो इंटरनेट. आणि इंटरनेट म्हणजे काय असतं, अ नेटवर्क ऑफ नेटवर्क इज कॉल्ड ॲज इंटरनेट. म्हणजे जेव्हा नेटवर्क ऑफ नेटवर्क म्हणजे एका नेटवर्कमध्ये जेव्हा तुम्ही दुसऱ्या नेटवर्कचा यूज करता त्यालाच आपण काय म्हणतो इंटरनेट. इट इज द लार्जेस्ट नेटवर्क इन एक्झिस्टन ऑन धिस प्लॅनेट. आणि सगळ्यात एक्झिस्टन म्हणजे आपण काय करतो, जसा इंटरनेटचा यूज करतोय तशा सगळ्यात लार्जेस्ट जे काय कम्प्युटर नेटवर्क असतं की ज्याला काय म्हणतो इंटरनेट. इंटरनेट म्हणजे काय, इट इज कनेक्टेड ऑल वॅन इट कॅन हॅव कनेक्शन टू लॅन अँड होम नेटवर्क. म्हणजे ज्यामध्ये काय करता, इंटरनेट म्हणजे काय, अ नेटवर्क ऑफ नेटवर्क इज कॉल्ड इंटरनेट. आणि द लार्जेस्ट नेटवर्क इन एक्झिस्टिंग वर्ल्ड किंवा प्लॅनेट म्हणजे वर्ल्डमध्ये सगळ्यात जे काय लार्जेस्ट नेटवर्क आहे की ज्याला आपण काय म्हणतो इंटरनेट म्हणतो. द इंटरनेट कनेक्टेड ऑल वॅन अँड इट कॅन द कनेक्शन टू लॅन अँड होम नेटवर्क. म्हणजे जे काय तुमचं इंटरनेट असतं की जे इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी आपण वॅन म्हणजे काय वाईड एरिया नेटवर्क अँड द कनेक्शन टू लॅन अँड होम नेटवर्क. प्रत्येक होम नेटवर्कमध्ये आपण लॅन आणि वॅन ह्या दोन टाईपचा काय करतो यूज करतो. इंटरनेट युजेस TCP IP प्रोटोकॉल सूट. प्रोटोकॉल म्हणजे काय, आपण कालच्या लेक्चरला बघितलेलं की प्रोटोकॉल सूट म्हणजे काय, जेव्हा एखादा नोड डेटा ट्रान्समिट करतो किंवा जेव्हा डेटा ट्रान्सफर केला जातो तेव्हा डेटा ट्रान्सफर करताना आपण जे काय रूल आणि गाईडलाईन फॉलो करतो की ज्याला काय म्हणतो प्रोटोकॉल. आणि असे प्रोटोकॉलचे दोन सूट दिलेले होते, एक OSI आणि दुसरा काय होता TCP IP. मग TCP IP म्हणजे काय की प्रत्येक इंटरनेटमध्ये तुम्ही TCP IP प्रोटोकॉल सूटचा काय करता यूज करता अँड युजेस IP ॲज इट्स ॲड्रेसिंग प्रोटोकॉल. जसं आपल्या प्रत्येकाला जर तुम्हाला कोणतंही डेटा किंवा जर तुम्हाला एखादं कुरिअर किंवा तुम्हाला जर एखादा डेटा किंवा एखादं लेटर असेल ते जर तुम्हाला सेंड करायचं असेल तर जसा आपल्या प्रत्येकाला ॲड्रेस असतो तसा प्रत्येक इंटरनेटमध्ये जेव्हा डेटा ट्रान्समिट केला जातो तेव्हा प्रत्येक मशीनला एक ॲड्रेसिंग प्रोटोकॉल असतो आणि त्या ॲड्रेसिंग प्रोटोकॉललाच आपण काय म्हणतो IP. IPचा फुल फॉर्म काय, इंटरनेट प्रोटोकॉल. इंटरनेट इज वाईडली इम्प्लिमेंटेड युजिंग IPv4 म्हणजे ज्यामध्ये तुम्ही काय करता इंटरनेट पॅकेट V4चा काय करतो यूज करतो किंवा प्रत्येक इंटरनेटमध्ये तुम्ही इंटरनेट पॅकेट V4 ह्याचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. बिकॉज ऑफ शॉर्टेज ऑफ ॲड्रेस स्पेस म्हणजे त्याचा यूज का करता तुम्ही इंटरनेटमध्ये. किंवा IPv4 म्हणजे काय सांगतो, इंटरनेट पॅकेट V4 ह्याचा यूज करतो. आणि त्याचा यूज का करतो, शॉर्टेज ऑफ ॲड्रेस स्पेस म्हणजे प्रत्येकाचा जो IP ॲड्रेस असतो तो नेहमी काय असतो शॉर्टेज असतो. इट इज ग्रॅज्युअली मायग्रेटिंग फ्रॉम IV4 अँड IPv6. अशा दोन पॅकेटचा तुम्ही काय करता म्हणजे प्रत्येक इम्प्लिमेंट जेव्हा किंवा इंटरनेट आपण वाईडली इम्प्लिमेंट करतो तेव्हा त्यामध्ये IPv4 आणि IPv6 अशा दोन पॅकेटचा काय करत असतो त्या ठिकाणी यूज करत असतो. इंटरनेट एनेबल युजर टू शेअर अँड ॲक्सेस अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन वर्ल्ड वाईड म्हणजे प्रत्येक इंटरनेटचा यूज तुम्ही काय करता, तुम्हाला जर लार्ज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्सेस किंवा शेअर करायची असेल तर त्यासाठी इंटरनेटचा यूज करतो. इट युजेस आणि प्रत्येक इंटरनेटमध्ये आपण WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. FTPचा फुल फॉर्म काय सांगितला तुम्हाला, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, ईमेल सर्व्हिसेस, ऑडिओ व्हिडिओ स्ट्रीमिंग एक्सेट्रा. की ज्यामध्ये तुम्ही काय करता की प्रत्येक इंटरनेटमध्ये जेव्हा तुम्हाला लार्ज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन वर्ल्ड वाईड शेअर किंवा ॲक्सेस करायचे असेल तर त्यासाठी आपण WWWचा फुल फॉर्म काय सांगितला की IP म्हणजे काय इंटरनेट प्रोटोकॉल, WW म्हणजे काय वर्ल्ड वाईड वेब, FTPचा फुल फॉर्म काय फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे फुल फॉर्म आपल्याला एक्झाममध्ये विचारतात. वॅन, लॅन,
मॅन की जे विचारतात, तसं WWWचा आपल्याला माहिती वर्ल्ड वाईड वेब. FTPचा फुल फॉर्म काय आहे? FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. अँड इंटरनेट वर्क्स ऑन क्लायंट सर्व्हर मॉडेल, आणि प्रत्येक इंटरनेट हा क्लायंट सर्व्हर मॉडेल प्रमाणे काय करतो? वर्किंग करतो. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं असेल तर आपण ऑनलाईन फॉर्म भरतो. ऑनलाईन फॉर्म भरतो म्हणजे काय? आपण ज्या मशीनवरून फॉर्म भरतो तो काय झाला? तुमचा क्लायंट झाला. आणि तुमचा डेटा ज्या युनिव्हर्सिटीच्या कम्प्युटरला स्टोअर केला जातो, ज्याला आपण काय म्हणतो? सर्व्हर. आणि प्रत्येक इंटरनेट जेव्हा वर्किंग करत असतं तेव्हा ते क्लायंट सर्व्हर मॉडेलचा काय करतो? त्या ठिकाणी यूज करतो. इंटरनेट आर व्हेरी हाय स्पीड बॅकबोन ऑफ फायबर ऑप्टिक, आणि प्रत्येक इंटरनेटचा स्पीड हा काय असतो? हाय स्पीड असतो. आणि प्रत्येक इंटरनेटचा जो काय स्पीड असतो त्यामध्ये आपण फायबर ऑप्टिक केबलचा काय करतो? यूज करतो. इट इंटरकनेक्ट व्हेरियस कंटिन्युएट फायबर आर लीड अंडर सी नोन टू, की ज्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे फायबर ऑप्टिकल केबल म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला इंटरनेट कनेक्ट करायचं असेल तेव्हा ते इंटरनेट कनेक्ट करताना आपण फायबर ऑप्टिकल केबलचा काय करतो? त्या ठिकाणी यूज करत असतो. इंटरनेट आर वाईडली डिप्लॉइड वर्ल्ड वाईड वेब सर्व्हिसेस युजिंग HTML लिंक पेजेस, म्हणजे जेव्हा तुमच्या वर्ल्ड वाईड वेब म्हणजे इंटरनेटमधले जे काय वेगवेगळे वेब पेजेस असतात, असे वेब पेजेस जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतो तेव्हा त्यासाठी तुम्ही प्रत्येक वेब पेज जर एकमेकाला कनेक्ट करायचं असेल तर त्यासाठी आपण HTML लिंक पेजेसचा काय करतो? यूज करतो. HTMLचा फुल फॉर्म काय? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हे सगळे फुल फॉर्म आपल्याला एक्झाममध्ये विचारतील. WWW, FTP, HTML म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. इट इज ॲक्सेसिबल बाय क्लायंट सॉफ्टवेअर नोन ॲज वेब ब्राउझर. प्रत्येक क्लायंटचे जे काय सॉफ्टवेअर असतात असे ॲक्सेस करण्यासाठी आपण ह्या HTML पेजेसचा काय करतो? त्या ठिकाणी यूज करत असतो. व्हेन युजर रिक्वेस्ट अ पेज युजिंग सम वेब ब्राउझर, आणि जेव्हा एखादा क्लायंट काय करतो? एखाद्या सर्व्हरला रिक्वेस्ट करत असतो तेव्हा तो रिक्वेस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या वेब ब्राउझरचा काय करतो? यूज करतो. वेब ब्राउझर म्हणजे काय? गुगल, ओपेरा मिनी, किंवा तुमचं जे काही इंटरनेट एक्सप्लोरर असेल ह्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? किंवा हे काय दिलेले? तुमचे वेब ब्राउझर दिलेले. द वेब सर्व्हर एनी इन द वर्ल्ड वेब सर्व्हर रिस्पॉन्स विथ द प्रॉपर HTML पेज, आणि प्रत्येक जो काय सर्व्हर असतो तो नेहमी HTMLच्या प्रॉपर पेजला काय करत असतो? रिस्पॉन्स देत असतो. कम्युनिकेशन डिले इज व्हेरी लो, आणि प्रत्येक जेव्हा सर्व्हर आणि क्लायंट काय करत असतो? कम्युनिकेशन करतो तेव्हा त्याचा जो काय डिले म्हणजे काय? जो काय स्पीड असतो रिस्पॉन्सचा तो नेहमी काय असतो? लो असतो. इंटरनेट इज मेनी पर्पज. इंटरनेटचे पर्पज काय आहे? वेगवेगळ्या वेबसाईट ओपन करणे. ईमेल म्हणजे तुम्हाला एखादा ईमेल करायचा असेल. इन्स्टंट मेसेजिंग लगेचच्या लगेच तुम्हाला एखादा मेसेज पाठवायचा असेल. ब्लॉगिंग, सोशल मीडिया म्हणजे तुम्ही व्हॉट्सॲप, फेसबुक हे काय झाले तुमचे? सोशल मीडिया. एखादं तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल, नेटवर्किंग असेल, रिसोर्स शेअरिंग असेल, ऑडिओ व्हिडिओ स्ट्रीमिंग असेल, की ह्या वेगवेगळ्या पर्पजसाठी आपण इंटरनेटचा काय करतो? त्या ठिकाणी यूज करत असतो. नेटवर्क सॉफ्टवेअर म्हणजे काय सांगतो? किंवा नेटवर्क सॉफ्टवेअरमध्ये काय सांगतो? कम्युनिकेशन प्रोटोकॉल हायरार्की, डिझाईन इश्यू ऑफ द लेअर, आणि कनेक्शन ओरिएंटेड अँड कनेक्शनलेस सर्व्हिसेस. मग ज्यामध्ये आपण काय सांगणार आहे? द रिलेशन सर्व्हिसेस टू मग प्रोटोकॉल हायरार्की म्हणजे काय असतं? किंवा प्रोटोकॉल हायरार्की मध्ये काय सांगतो? हायरार्की म्हणजे काय? प्रोटोकॉल म्हणजे काय? जेव्हा एखादा नोड एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरमध्ये डेटा कम्युनिकेशन करतो तेव्हा ते डेटा ट्रान्समिट करताना आपण जे काय रूल किंवा गाईडलाईन फॉलो करतो ज्याला काय म्हणतो? प्रोटोकॉल. मग प्रोटोकॉल हायरार्की म्हणजे काय असतं? ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? हायडिंग ऑफ डिटेल्स बिहाइंड वेल डिफाइंड इंटरफेस इज द फंडामेंटल टूल यूज बाय सिस्टीम डिझायनर टू मॅनेज कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे जेव्हा तुमचा एखादा डिटेल म्हणजे एखादा वेबसाईटच्या ज्या काही डिटेल असतात त्या डिटेल जेव्हा हाईड केल्या जातात ज्याला आपण काय म्हणतो? ॲब्स्ट्रॅक्शन. आणि प्रोटोकॉल हायरार्की म्हणजे काय असतं? किंवा प्रोटोकॉल हायरार्की म्हणजे काय? टू रिड्यूस डिझाईन कॉम्प्लेक्सिटी नेटवर्क आर ऑर्गनाइज ॲज अ स्टॅक ऑफ
लेयर म्हणजे तुमच्या प्रत्येक नेटवर्कची जी काही डिझाईन कॉम्प्लेक्सिटी असते, अशी डिझाईन कॉम्प्लेक्सिटी जेव्हा आपण वेगवेगळ्या लेअरमध्ये ऑर्गनाइज करतो तेव्हा ती रिड्यूस करण्यासाठी प्रोटोकॉल हायरार्कीचा आपण काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. द पर्पज ऑफ ईच लेयर इज ऑफर सर्टन सर्व्हिसेस टू द हायर लेयर व्हाईल शेअरिंग, की ज्यामध्ये काय केलेले असतात, प्रत्येक इंटरनेटमध्ये किंवा नेटवर्किंगमध्ये आपण वेगवेगळ्या लेयरचा काय करतो यूज करत असतो आणि प्रत्येक लेयरच्या ज्या काही पर्पज असतो तो डिफरंट असतो आणि प्रत्येक लेयर हा काय करतो वेगवेगळ्या सर्व्हिसेस काय करतो त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. द नंबर ऑफ डिझाईन इश्यू एक्झिट. मग कोणकोणते डिझाईन इश्यू असतात किंवा कोणते कोणते डिझाईन इश्यू असतात, त्यामध्ये फर्स्ट काय बघणार आहे, रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे काय, नेटवर्क चॅनल अँड कंपोनंट मे बी अनरिलायबल. रिलायबिलिटी म्हणजे काय सांगतो, ज्यामध्ये आपण बघितलं फ्रिक्वेन्सी ऑफ फेल्युअर, रिकव्हरी ऑफ फेल्युअर, म्हणजे जेव्हा तुमच्या इंटरनेटचे जे काही सिग्नल असतात त्या सिग्नलमध्ये जेव्हा काही प्रॉब्लेम क्रिएट झालेले असतात, असे प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही रिकवर करता, ज्याला काय म्हणतो रिलायबिलिटी. आणि प्रत्येक नेटवर्क क्रायटेरियामध्ये 3 क्रायटेरिया बघितले, परफॉर्मन्स, रिलायबिलिटी आणि थर्ड काय सांगितलेलं तुम्हाला, सिक्युरिटी. आणि रिलायबिलिटी म्हणजे काय, नेटवर्क चॅनल अँड कंपोनंट, प्रत्येक नेटवर्क चॅनल आणि जे काही कंपोनंट दिलेले असतात असे अनरिलायबल असतात. अनरिलायबल म्हणजे काय, रिझल्टिंग इज लॉस ऑफ बिट्स व्हाईल डेटा ट्रान्सफर, म्हणजे जेव्हा तुमच्या एका बीटमधून दुसऱ्या बीटमध्ये किंवा एका नोडमधून दुसऱ्या नोडमध्ये जेव्हा तुमचा डेटा ट्रान्समिट केला जातो तेव्हा त्यामध्ये तुमचे जे काही बिट्स असतात असे बिट्स आपण जेव्हा लॉस करतो. आणि द इम्पॉर्टंट डिझाईन इश्यू टू मेक शुअर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इज नॉट डिस्टर्ब. आणि अशा वेळेस जेव्हा तुमच्या त्या नेटवर्क चॅनलमधून जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होत असते तेव्हा शुअर नसता तुम्ही की तुमचा डेटा डिस्टर्ब झालेला असेल किंवा त्या डेस्टिनेशनला तुमचा डेटा काय झालेला असेल, डिलिव्हर झालेला असेल, याची काय नसते तुम्हाला गॅरंटी नसते. सेकंड काय सांगतो, स्केलेबिलिटी. स्केलेबिलिटी म्हणजे काय, नेटवर्क आर कंटिन्युअसली इन्व्हॉल्विंग, प्रत्येक नेटवर्क हा कंटिन्युअसली काय होत असतो, इन्व्हॉल्व होत असतो. द साईज आर कंटिन्युअसली इंक्रीजिंग लीडिंग टू द कंजेक्शन. आपण बघतो प्रत्येक वेळेस तुमच्या इंटरनेटचा स्पीड सिग्नल काय होत असतात, कमी जास्त होत असतात. आणि जेव्हा तुमचे जे काही सिग्नल असतात ते कमी जास्त होतात, द न्यू टेक्नॉलॉजी आर अप्लाइड टू ॲडेड कंपोनंट. अशा वेळेस काय केले जातात, असे जे काही नेटवर्कच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण वेगवेगळे कंपोनंट काय करतो, ॲड करतो, ज्याला काय म्हणतो स्केलेबिलिटी. फ्लो कंट्रोल. फ्लो कंट्रोल म्हणजे काय, if the rate at which data is produced by the sender is higher than the rate of which data is received by the receiver. फ्लो कंट्रोल म्हणजे काय, तुम्ही जो डेटा सेंड केलेला असतो तो डेटा त्या रिसिव्हरने रिसीव केलेला आहे का, ह्याचा जो काय त्या ठिकाणी फ्लो असतो किंवा जो काय रेट असतो ज्याला काय म्हणतो फ्लो कंट्रोल. आणि प्रत्येक फ्लो कंट्रोलमध्ये काय असतो, सेंडरचा रेट हा नेहमी हायर असतो आणि जो तुमचा रिसिव्हर असतो त्याचा जो काय रिसिव्हरचा जो काय रेट असतो तो नेहमी काय असतो, लो असतो. देअर आर चान्स टू ओव्हरफ्लोईंग द रिसिव्हर. आणि प्रत्येक वेळेस तुमचे जे काय मेसेज असतात ते रिसिव्हरपर्यंत डिलिव्हर होतील याची तुम्हाला कम्प्युटर नेटवर्कमध्ये गॅरंटी नसते. अ प्रॉपर फ्लो कंट्रोल मेकॅनिझम नीड टू बी इम्प्लिमेंट. आणि ज्यासाठी आपण वेगवेगळ्या मेकॅनिझमचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे काय, द मेजर फॅक्टर ऑफ डेटा कम्युनिकेशन इज डिफाईन अगेन्स्ट थ्रेट लाईक इव्हरड्रॉपिंग अँड शुअर. ज्यामध्ये काय करतो की सिक्युरिटी म्हणजे काय, तुमचा अनऑथेंटिकेशन किंवा जो काय तुमचा अनऑथराइज ॲक्सेस असतो की जो तुमचा डेटा काय करतो ॲक्सेस करतो का, त्याच्यासाठी प्रत्येक कम्प्युटर नेटवर्कमध्ये काय असते, सिक्युरिटी असते. आणि रूटिंग म्हणजे काय असतं, देअर मे बी मल्टिपल पाथ फ्रॉम द सोर्स टू डेस्टिनेशन. म्हणजे जेव्हा आपण बघतो की प्रत्येक नेटवर्कमध्ये काय केला जातो, जेव्हा डेटा ट्रान्समिट केला जातो तेव्हा त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पॅकेटचा काय करता, यूज करता. आणि पॅकेट म्हणजे काय, स्मॉल पार्ट ऑफ द इन्फॉर्मेशन. तुमची इन्फॉर्मेशन जेव्हा स्मॉल पार्टमध्ये डिवाइड केली जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, पॅकेट. आणि रूटिंग म्हणजे काय, तुमचा
तुमचा डेटा जेव्हा एका सोर्स आणि एका डेस्टिनेशनमधून काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो, तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या मल्टिपल पाथचा काय करता, यूज करता. रूटिंग इन्व्हॉल्व चूसिंग अ ऑप्टिमल पाथ अमंग ऑल पॉसिबल पाथ. म्हणजे आपण बघतो आपल्याला नगरमधून श्रीगोंद्याला यायचं असेल, तुम्हाला वेगवेगळे काय दिलेले असतात, रोड दिलेले असतात. मग त्या वेगवेगळ्या रोडने काय करता, मग तसं रुटिंगमध्ये काय केलं जातं, एका सोर्स टू डेस्टिनेशन म्हणजे एका सोर्सकडून तुम्हाला दुसऱ्या डेस्टिनेशनकडे जेव्हा एखादा डेटा ट्रान्समिट करायचा असतो, तेव्हा ते रुटिंग चूज करताना आपण वेगवेगळ्या पॉसिबल पाथचा काय करतो, चूज करत असतो. इन टर्म्स ऑफ कॉस्ट अँड टाईम म्हणजे कमीत कमी टाईममध्ये तुमचा डेटा कसा सेंड होणार आहे हे आपण काय करतो, चेक करत असतो. देअर आर सेव्हरल रुटिंग अल्गोरिदम देअर यूज नेटवर्क सिस्टीम. आणि प्रत्येक तुमच्या नेटवर्क सिस्टीममध्ये ह्या रुटिंग अल्गोरिदमचा आपण काय करतो, त्या ठिकाणी यूज करत असतो. किंवा जे काय रुटिंग अल्गोरिदम दिलेले असतात की अशा रुटिंग अल्गोरिदमचा आपण काय करतो, त्या ठिकाणी यूज करत असतो. आता नेक्स्ट पॉईंट काय बघायचा आहे, कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसेस. कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शन लेस आपण बघितलं. स्विचिंगमध्ये कनेक्शन ओरिएंटेड म्हणजे काय, कनेक्शन इज एस्टॅब्लिश म्हणजे दोन कम्प्युटरमध्ये किंवा दोन कम्प्युटर जेव्हा एका सर्किटने किंवा एका केबलने काय केले जातात, कनेक्ट केले जातात, तेव्हा त्याला काय म्हणतो, कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसेस. प्रत्येक कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसेसमध्ये कनेक्शन हे काय करतो, एस्टॅब्लिश करतो. सेंडर रिसिव्हर अँड सबनेट कंडक्ट निगोसिएशन अबाउट द पॅरामीटर टू बी यूज. आणि अशा वेळेस तुम्ही काय करता, वेगवेगळ्या पॅरामीटरचा यूज करतो. त्यामध्ये काय असतं, मॅक्झिमम मेसेज साईज, तुमच्या मेसेजची साईज ही नेहमी काय असते, मॅक्झिमम असते. क्वालिटी ऑफ सर्व्हिस रिक्वायर अँड अदर इश्यू, तुमच्या ज्या काही सर्व्हिसेस असतात त्या सर्व्हिसेसची जी काही क्वालिटी असते की जी क्वालिटी काय असते त्या ठिकाणी, अँड अदर इश्यू. टिपिकली वन साइड मेक प्रपोजल अँड अदर साइड कॅन ॲक्सेप्ट म्हणजे एक साइड नेहमी काय करतो, प्रपोजल करत असतो म्हणजे रिक्वेस्ट करत असतो, आणि अदर साइड ही काय करत असते, तुमचे जे काय प्रपोजल असतात की जे काय करत असतो, ॲक्सेप्ट करत असतो. रिजेक्ट इट अँड मेक अ काउंटर प्रपोजल म्हणजे ते ॲक्सेप्ट करायचं किंवा काय करायचं, तुमचं जो काय तुम्ही डेटा सेंड केलेला असतो तो ॲक्सेप्ट करायचा का रिजेक्ट करायचा हा त्या रिसिव्हरवर काय असतो, त्या ठिकाणी डिपेंड असतो. किंवा तुमचा जो काय रिसिव्हर असतो की त्या रिसिव्हरवर डिपेंड असतं की तुमचं जे काय प्रपोजल असतं ते ॲक्सेप्ट करायचं का काय करायचं, रिजेक्ट करायचं. की ज्यामध्ये आपण काय करतो, अ सर्किट इज अनदर नेम ऑफ कनेक्शन विथ असोसिएटेड रिसोर्सेस. आणि प्रत्येकामध्ये तुम्ही काय करता, जे काय प्रत्येक सर्किट असतं की प्रत्येक सर्किटला किंवा जे काय कनेक्शन असतं अशा कनेक्शनला आपण काय करतो, त्या ठिकाणी वेगवेगळे. त्यानंतर ना नेक्स्ट काय सांगतो, रिलायबिलिटी, डू नॉट लॉस डेटा म्हणजे प्रत्येक इंटरनेटमधून किंवा कनेक्शन ओरिएंटेडमधून तुम्हाला गॅरंटी असते की सोर्स टू डेस्टिनेशन तुमचा जो काय डेटा आहे तो डेटा काय होणार आहे, ट्रान्समिट होणार आहे. पण कनेक्शन लेस सर्व्हिसेसमध्ये तुमचा डेटा त्या डिलिव्हरपर्यंत सेंड झालेला असेल किंवा डिलिव्हर झालेला असेल ह्याची काय नसते, गॅरंटी नसते. द टीसीपी म्हणजे काय, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल इज कनेक्शन ओरिएंटेड. प्रत्येक टीसीपी हा काय असतो, नेहमी कनेक्शन ओरिएंटेड असतो, ज्यामध्ये टेक्स्ट डॉक्युमेंट असेल, इमेज अटॅचमेंट असेल किंवा तुमच्या कनेक्शनलेस ज्या काही सर्व्हिसेस असतात. आता कनेक्शनलेस सर्व्हिसेस म्हणजे काय असतात किंवा कनेक्शनलेस सर्व्हिसेस म्हणजे काय, इट कॉन्ट्रास्ट कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसेस. कनेक्शनलेस सर्व्हिस इज मॉडेल आफ्टर द पोस्टल सिस्टीम म्हणजे जे काय तुमचं पोस्टल सिस्टीम असते की ज्यामध्ये कुठलंही कनेक्शन तुम्ही काय केलेलं नसतं, एस्टॅब्लिश केलेलं नसतं. इज मेसेज कॅरी द फुल डेस्टिनेशन ॲड्रेस अँड इच वन इज द रूटेड थ्रू द इंटरमिजिएट नोड इनसाइड द सिस्टीम इंडिपेंडंट ऑफ ऑल द सबसिक्वेंट मेसेज. म्हणजे ज्यामध्ये काय करतो, कनेक्शनलेस सर्व्हिसेसमध्ये तुम्ही टीसीपीचा यूज करता. टीसीपी म्हणजे काय, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आणि प्रत्येक कनेक्शन लेस सर्व्हिसेसमध्ये आपण काय करतो, यूडीपीचा यूज करतो. यूडीपी म्हणजे काय, युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. आणि जो नेहमी काय असतो, अनरिलायबल असतो. मग डेटाग्राम म्हणजे काय असतं किंवा डेटाग्राम म्हणजे काय असतं, मिनिंग नॉट एक्नॉलेज म्हणजे अनरिलायबल म्हणजे काय, ज्याला कोणत्याही गोष्टीचं नॉलेज नसतं, ज्याला आपण काय म्हणतो, अनरिलायबल. कनेक्शनलेस सर्व्हिसेस इज कॉल्ड डेटाग्राम सर्व्हिस. आणि
प्रत्येक कनेक्शनलेस सर्व्हिसेसमध्ये आपण डेटाग्राम सर्व्हिसेसचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. टेलिग्राम सर्व्हिस विच डज नॉट रिटर्न अँड एक्नॉलेजमेंट टू द सेंडर, म्हणजे जिथं तुमचा डेटा असतो की तो डेटा तिथं ट्रान्समिट होणार आहे, ज्याची काय नसते गॅरंटी नसते. आणि कनेक्शनलेस सर्व्हिसेस म्हणजे काय, तुमचं डिजिटल टीव्ही ट्रान्समिशन असेल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स असेल की जे आपण काय करतो त्या ठिकाणी चेक करतो. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे की रेफरन्स मॉडेल म्हणजे OSI लेअर म्हणजे काय असतं आणि TCP/IP लेअर म्हणजे काय असतं, जे आपण नेक्स्ट लेक्चरला काय करायचं आहे त्या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे, किंवा जे काय नेक्स्ट लेक्चर दिले